नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवूयात घरच्या घरी पंजाबी स्टाईल राजमा, जो की घट्ट पण आहे, मसालेदार पण आहे आणि ह्याची स्मूथ ग्रेव्ही जी आहे ती अगदी बटरसारखी देखील आहे. चला पाहूयात आजची राजमाची रेसिपी. तर सर्वात अगोदर इथे मी राजमा उकडून घेतलेला आहे, शिजवून घेतलेला आहे, जो की मी 250 ग्राम राजमा रात्री भिजवून ठेवला होता. आणि जेव्हा आपण शिजवतो तेव्हा त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद आणि मीठ टाकलेलं आहे आणि ह्याला व्यवस्थित असं शिजवून घेतलेलं आहे. राजमा अगदी बोटाने दबले जाईल ह्या पद्धतीने आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर चला पाहूयात पुढची कृती. तर सर्वात अगोदर एका कढईमध्ये मी थोडंसं तेल गरम करून घेते आहे आणि ह्या तेलामध्ये टाकते आहे 2 ते 3 सुक्या मिरच्या. सुक्या मिरच्या वापरल्याने ह्याला सुंदर असा कलर येतो आणि टेस्ट देखील इन्हान्स होते. तर मैत्रिणींनो, राजमा जो आहे तो 2 कलरमध्ये येतो. एक तर थोडासा डार्क कलरचा असतो आणि एक व्हाईट कलरचा असतो. तर मी तुम्हाला रेफर करेल की तुम्ही व्हाईट कलरचा राजमा वापरा, जो की लवकरही शिजतो आणि टेस्टही छान येते. आता मी 250 ग्राम जवळजवळ राजमा रात्री भिजवून ठेवला होता, त्यामुळे मला ग्रेव्ही देखील जास्त बनवायची आहे. तर मी 3 मोठ्या आकाराचे कांदे स्लायसेसमध्ये कट करून घेतले आणि ह्याला आता आपण ट्रान्सपरंट होईस्तोवर फ्राय करून घेणार आहोत. आता हे कांदे जे आहेत हे आपण जर फ्राय करून वापरले तर ह्याच्यामध्ये जो कांद्याचा उग्र वास असतो तो अजिबात येत नाही. 3 कांद्यासाठी मी इथे घेतलेले आहे काही लसणाच्या पाकळ्या, थोडीशी हिरवी मिरची, तळून घेतलेली लाल मिरची आणि त्याचबरोबर इथे मी घेतलेले आहे टोमॅटो. हायब्रिड टोमॅटोचा वापर करायचा. जेव्हाही तुम्ही ग्रेव्ही बनवत असाल तेव्हा हायब्रिड टोमॅटोचाच वापर करावा, कारण की ह्यामुळे ग्रेव्ही थिकही होते आणि आंबट होत नाही. त्याचबरोबर जितके आपण कांदे घेतलेले असतात त्यापेक्षा जास्त क्वांटिटीमध्ये आपल्याला टोमॅटो वापरायचा आहे, कारण कांदा जास्त वापरल्याने आपली जी ग्रेव्ही असते ती थोडीशी गोड टेस्ट येते आणि टोमॅटोने ह्याची जी टेस्ट असते ती स्मूथ पण येते आणि गोडही होत नाही. जो कांदा आपण फ्राय करून घेतला होता हा देखील आपण ॲड करणार आहोत आणि सगळे जिन्नस आपण एकत्रच बारीक करून घेणार आहोत. इथे मी घेतलेलं आहे मोहरीचं तेल. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही नॉर्मल तेलचा देखील वापर करू शकता. माझ्या घरामध्ये ही भाजी नॉर्मली मोहरीच्या तेलामध्ये बनते, त्यामुळे मी इथे मोहरीचं तेल वापरलेलं आहे. त्याच्यामध्ये काही खडे मसाले ॲड करायचे आहे. तेल छान गरम झाल्यानंतर आणि आपण जी मिक्सरमधून ग्रेव्ही बारीक करून घेतलेली आहे ही आता आपण ॲड करणार आहोत. मैत्रिणींनो, मी बऱ्याचदा तुम्हाला सांगत असते की जेव्हा पण तुम्ही कुठलीही ग्रेव्हीची भाजी बनवता त्यामध्ये जे मसाले आहेत ते व्यवस्थित जर शिजले तरच त्याची टेस्ट छान येते. त्यामुळे मसाल्यांना मंद गॅसवरती व्यवस्थित शिजवणं गरजेचं आहे. आणि जेव्हा तुम्ही कांदा थोडा आधी फ्राय करून घेता आणि त्याच्यानंतर त्याची पेस्ट बनवतात तर त्याच्यामध्ये जो कच्चेपणाचा किंवा उग्र असा वास राहतो तो अजिबात राहत नाही. त्यामुळे त्याला थोडंसं आधी शिजवून घेतलेलं कधीही योग्य राहतं. आता तुम्ही बघू शकता मसाल्याने कढाई सोडायला सुरुवात केलेली आहे, ह्याचा अर्थ हा मसाला व्यवस्थित शिजलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत काही बेसिक मसाले, जसं की हळद, लाल तिखट, त्याचबरोबर धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला आणि राजमा मसाला. जर राजमा मसाला नसेल तर तुम्ही छोले मसाल्याचा देखील वापर करू शकता. थोडंसं पाणी टाकून ह्याच्यामध्ये व्यवस्थित अजून शिजवून घेणार आहोत. त्यानंतर मी इथे अजून टेस्ट इन्हान्स होण्यासाठी टाकलेलं आहे 1 चमचा बटर. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असल्यास तुम्ही टाकू शकता किंवा ह्याला स्किपही करू शकता. ह्याला छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण शिजवून घेतलेला राजमा ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. आता आपल्याला ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे जरा जास्तच घट्ट आहे. आपल्याला ह्याला अजून 10 मिनिटं शिजवायचं आहे मंद गॅसवरती, म्हणून मी ह्याच्यामध्ये थोडंसं अजून पाणी ॲड करणार आहे आणि झाकण ठेवून ह्याला जवळजवळ 10 मिनिटं मंद गॅसवरती आपल्याला शिजवायचं आहे. मराठी मंच या चॅनलवरती मी विविध वेगवेगळ्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत, त्या देखील तुम्ही एकदा नक्की पहा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. तर मैत्रिणींनो, झाली आपली मस्त ऑथेंटिक पंजाबी स्टाईल राजमा तयार. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली एकदा कमेंट करून नक्की कळवा आणि लाईक करायला विसरू नका.